पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदि शक्ती मुक्ताई की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय राम कृष्णा हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम सुंदर उभे विटे
Hare
तुटे भवरोग संचित क्रिया तुटे भवरोग संचित क्रिया
तुटे भवारो संचित मन क्रिया भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता कंडे जन्म वसो न शके पाप जाये त्रिवेद तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता कंडे जन्म तुका म्हणे माया होय दासीला घे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता कंडे जन्म विडल विडल महायोग भीने तटे भीमरत्यं वरपुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमनन्तकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रतापना मना पांडुरंग करू प्रतापना मना पांडुरंग करू प्रतापना मना पांडुरंग करू प्रतापना मना पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तू का ओम नमो जी आद्या वेद प्रतिप्राद्या जय जय स्वस्व वेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकला तुमती प्रकाश मने नृती दास अवतारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे चले आओ जे पवन कुमार हमारे हरे के रतन में चले आओ जे पवन कुमार हमारे हरे के रतन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रचना में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि की रचना में राम जी बोला ना कन्या जी बोला ना राम जी बोला ना कन्या जी बोला राम जी बोला ना कन्या जी बोला ना राम जी
वाटा मद दहावी समटा सर्व मांगल्य मांगल्यं शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मृत्यू पाताळाचा आदिशक्ती मुक्ताबाई की जय। अरे तुटे बाबा रोग संचित मन क्रिया भोग तुटे बाबा रोग म्हणजे कशाचा रोग? संसाराचा रोग. तुटे बाबा रोग संचित मन क्रिया भोग म्हणजे तुम्ही जे कर्म केलेले आहात ते कर्म तुम्हाला एक दिवस नक्की भोगावे लागणार आहे. म्हणून संचित मन क्रिया भोग आपण केलेले कर्म हे भोगावेच लागणार आहे. ते सुटणार नाही. विठ्ठल विठ्ठल करा. तुम्ही जे कर्म कराल आल्या जन्मी तुम्ही जे कर्म कराल ते एक दिवस मात्र आपल्याला भोगावे लागणार आहे. शांत असे काही साधकांना भवरोग झालेला आहे. म्हणून ते साधक तुकोबारायांकडे आले. कारण का? जगण्याचा पाया चालण्याचे वाडा विचारांचे काळा तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया जगण्याचा पाया जगण्याचा पाया कारण अनुभव आले अंगात ते या जगात देत असतात असं त्यांना वाटलं. म्हणून काही साधक तुकोबारायांकडे आले. तुकोबारायांना म्हणतात, महाराज मला भवरोग झालेला आहे. या भवरोगावरती काही औषधी सांगा. तुकोबारायांनी सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेतले. मला भवरोग झालेला आहे याच्यावर काही औषधी सांगा. दुसरा म्हणू लागला, महाराज मी या केल्या कर्मामध्ये अडकलो आहे याच्यातून सुटण्याचा काही मार्ग सांगा. आणि तिसरा म्हणू लागला, महाराज मी या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये राहत्या चक्रामध्ये मी अडकलो आहे याच्यातून सुटण्याचा काही उपाय सांगा. कारण आपण जे कर्म केले ते आपल्याला भोगावे लागणार आहे. कारण जन्माला आला तर भोगावे लागणार आहेत ना. म्हणून तुकोबारायांकडे आलेले साधक म्हणतात, महाराज मी जन्माला आलो म्हणजे मी या राहत्या चक्रामध्ये मी अडकलेलो आहे. या चक्रातून सुटण्याचा काही उपाय सांगा. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म म्हणजे मी या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. परंतु चौथा साधक म्हणू लागला, महाराज मी या केलेला पाप आहे या पापातून काही मुक्ती सांगा. मी एवढं माझ्या डोक्यावरती भरपूर पाप झालेला आहे. या पापातून काही मुक्त होण्याचा मला उपाय सांगा. आणि पाचवा म्हणू लागला, महाराज मी 3 तापाच्या प्रकारामध्ये
अडकलेला आहे, याच्यातून सुटण्याचा काही मार्ग सांगा. सगळ्यांनी ऐकून घेतलं. सहावा म्हणू लागला, महाराज सगळ्यांचे प्रश्न ऐकले, मान्य आहे, परंतु या सर्वांना कारण फक्त माया आहे. तुका म्हणे माया, असू द्या, तुकोबराय म्हणतात असू द्या, होय दासी लागी पाया, म्हणजे नामधारकाच्या पाया लागते. ती कोण? माया. या सर्वांना कारण फक्त माया असते, परंतु असू द्या, तुका म्हणे माया होय दासी लागी पाया, ऐसा विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम आहे की त्या नामधारकाच्या पाया ही माया लागते. हा झाला माझ्या अल्पसा बुद्धिप्रमाण थोडक्यात अर्थ विठ्ठल. त्याचप्रमाणे अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर थोडा असा परिहार द्यायचा, तो असा की आमच्या वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं तर विना असतो, म्हणून मी नेकरीताई मेघाताई तुमच्या मनापासून आभार मानते. आणि आज अशाच मुली अशाच कीर्तनामध्ये उभे राहू देत जा. चांगलं वाटतं की नाही? फर्स्ट टाइम आहे का तुमच्या गावात? याच्या अगोदरही पण चांगलं वाटतं की नाही? महिलांमागे महिलाच हवी आणि छान वाटतं. तुमच्या मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे मृदुंग सम्राट वैभवजी निखिल महाराज यांच्या मनापासून मी आभार मानते, कारण भरपूर मोठी साथ दिली त्यांनी मला आणि साथ देत आहे आणि याही पुढे देणार, कारण आम्ही भरपूर ठिकाणी आमची भेट झालेली आहे, म्हणून तुमचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे गुरुवर्य ज्यांनी मला गायनाचं शिक्षण दिलं असे आमचे बालाजी महाराज, मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जर गायनाचं शिक्षण दिलं नसतं तर गायन मी इथं करू शकले नसते, म्हणून मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य दत्ता महाराज तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे गुरुवर्य सोनालीताई महाराज यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. ती माझी सगळ्यात मोठी बहीण आहे आणि माझ्या पाठीशी सदैव राहते, म्हणून मी तिचे अगदी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांनी मला ही कीर्तनाची सेवा दिली असे आमचे राजे महाराज टेलर यांचे मनापासून आभार मानते. नाही, महाराजांनी सांगितलं होतं अगोदरच, तुम्हीच लावलं होतं ना फोन, तुमचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे रामकृष्ण हरी शेवटी आवाज येतो का सांगायचा? रामकृष्ण हरी आता शेवटी आवाज येतो की नाही? हात द्यायचा, ज्याला जो शेवटी बसला ना त्याने हात द्यायचा. रामकृष्ण हरी आवाज येतोय का शेवटी? असं बोलायचा, म्हणजे मग महाराज झोपत नाही, जागीच राहतो. येतोय ना आवाज? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करत आहे जसे आमचे साऊंडवाले काका, तुमचे अगदी मनापासून आभार मानते की तुम्ही इथं उपस्थित दिली. गुरु मुक्ताई साऊंड यांचे रावेर यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे कोणी सुटलं तर नाही ना. हा, सगळ्यात अगोदर आभार मानायचे म्हटले तर तुमचे मानते. तुम्ही इथं नसतं तर मी कुणाला कीर्तन ऐकवलं असतं? एकट्याचा नव्हता खेळ म्हणून मिळविला हा मेळ. तुम्ही इथं नसतं तर मी कुणाला कीर्तन ऐकवलं असतं, म्हणून तुमचे अगदी मनापासून आभार मानते. तसंच कैलासवासी आर्यन व निलेश बळीराम बखाल यांचे स्मरणार्थ वाटेवरती आली. मी अगदी मनापासून आभार मानते या गावकऱ्यांचं की मला इथं कीर्तनाची सेवा दिली. आजची कीर्तन सेवा मुरलीधर बाबूराव लोणारे यांच्याकडून आहे. मी अगदी त्यांच्या मनापासून आभार मानते. भोजन पण त्यांच्याकडे होतं का? तुम्हाला कसं काय माहिती? बरोबर आहे, तुम्ही तिथं भोजन केलं ना. सकाळची सेवा होती ना ती, संध्याकाळची कोणाकडची होती? रामकृष्णदादा सीताराम पाटील, बरोबर. तुम्हाला आता कसं काय माहिती? नाही, आम्ही पण गेलतो. आता तुम्हाला कसं माहिती? नाही, एक सांगू का तुम्हाला, जो अन्नदान करतो ना त्याचं अगोदर नाही नाव हे आमचं आद्य कर्तव्य असतं, कारण त्याच्यामुळे आज आम्ही इथं व्यवस्थित उभं असतो. जर पोटात काही नसलं तर महाराज असा बाई महाराज असाच झालाय. कशामुळे झालाय? उपास धरू आम्ही त्यांच्यामुळे इथं आज सुखरूप असतो. त्यांच्याकडे आम्ही भोजन करतो आणि जर त्यांचंच नाव घेतलं नाही तर कीर्तनाचं काय सार आहे महाराज?
काही उपयोग नाही. म्हणून त्यांच्या अगोदर मी मनापासून आभार मानते. आणि एक सांगा, अन्नाला कधीही नाव पाडायचं नाही, अन्नाला कधीही नाव ठेवायचं. काही म्हाताऱ्या आज्या तशी त्याच गावामध्ये कोणी ना कोणी अशीच असत ना, कोणी ना कोणी असतच म्हणा. ते एक ना एक काहीतरी खोड काढीत असते. काही कामाचं नव्हतं जेव्हा जमलं नाही. एके दिवशी आमच्या गावामध्ये पंगतची महाराज, मी त्यांच्या समोर बसले आणि सगळे म्हाताऱ्यांची पंगत बसलेली होती. मग एकाकडनं स्त्रियांची लाईन धरली आणि एकाकडनं म्हाताऱ्यांची लाईन धरली. मग मी त्यांच्याजवळ बसले आणि एक म्हातार असं भजन करीत होतं. म्हणजे तिथं कशाची पंगत होती? बट्टीची पंगत होती, उरण बट्टीची. म्हातारा भजन करीत होतं, पण कसं करीत होतं? हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. गप्पीस तू. आणि मग बुंदीची असू द्या, मी एकदम खुश होते महाराज, खूप खुश होते. मी त्यांच्या जवळ बसले की हरे राम पुढे जाऊ दे, उपाशी मरण नसतात. हे खरं आहे. काही नावं ठेवतात. त्यांना अशाच लोकांच्या मनामुळे पंगत दिली. त्यांना मनामुळे तू ऊस मोड पंगत आहे. काला लोकांना नाव ठेवी तू. कधीच कोणाला नाव ठेवू नका, कारण त्याचं पाप आपल्या डोक्यावरती पडलं. आपण लोकांची निंदा करतो, परंतु त्याचं पाप आपल्याच वरती पडत असतं. म्हणून कोणालाही कधीही नाव ठेवू नका. घातलिया भया नरकाला आणि घातलिया भया नरका जाणे. आपल्या डोक्यात ते पाप आपल्या डोक्यावरती पडत असतं. म्हणून कोणाला कधी नाव ठेवत जाऊ नका. मी त्यांचे अन्नदात्यांच्या मनापासून आभार मानते. जर कोणी सुटलं घेतलं असेल तर क्षमा मागते. आपल्या गावामध्ये लहान मुली आहेत, यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांच्या मनापासून आभार मानते, सर्व बसलेली मंडळी. आणि मला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त ज्ञान खाली बसलेल्यांना असतं, परंतु कसंही काय असं ना, परंतु माझी सेवा गोड करून घ्या बरं का. सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. तुटे भवरोग संचित मन क्रिया भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुटे भवरोग झालेला आहे महाराज. मला याच्यावरती काही उपाय सांगा. भवरोग म्हणजे संसार. तुम्ही आम्ही सर्वजण संसारात अडकलेला, बरोबर? संसार हा प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक जण या संसाराच्या मायामध्ये गुंतलेला आहे, अडकलेला आहे. हा भवरोग आहे. याच्यातून औषधी आहे बरं का. याच्यावरती औषधी आहे. तुकोबारायांकडे आलेले सतत म्हणतात मला भवरोग झालेला आहे महाराज. हा संसार मला जगू देत नाही, हा संसार मला जगू देत नाही आणि मरूही देत नाही. हा संसार असा आहे की याच्यामध्ये सुख वाटतं, माणसाला सुख वाटतं, परंतु त्यात मात्र सुख नसतं. त्यात सुख आहे का? तुम्हाला एक उदाहरण देते. विठ्ठल विठ्ठल. एक स्त्री होती, तिला अंघोळ करायची होती म्हणून तिच्या गळ्यामधली मोत्यांची माळ तिने एका खुंटीला टांगून ठेवली. म्हणून एक घार आली. तिला असं वाटलं की आपली खाण्याची वस्तू आहे, तिला असं वाटलं की आपली खायची वस्तू आहे. म्हणून त्या घारीने ती मोत्यांची माळ त्वचेमध्ये पकडली आणि एका झाडावरती बसली. परंतु नेमकी त्या झाडावरती बसली की त्या झाडाच्या खाली एक गडार वाहत होती. त्या गडारमध्ये ती मोत्यांची माळा खाली पडली आणि ते पाणी स्थिर झालं. ते प्रतिबिंबाने दिसू लागलं. त्याच्यामध्ये ते स्थिर झाल्यानंतर ते त्याच्यातले सगळे
घाण खाली बसल्याने ते मोत्यांची माळा त्यात चमकू लागली. एक व्यक्ती रस्त्याने जात होता, त्याने बघितलं ती चमकत होती, त्याने ते बघितलं. त्याने बघितलं की याच्यामध्ये मोत्यांची माळा आहे, जर ही आपल्याला मिळाली तर किती सुख होणार. त्याला असं वाटलं, म्हणून त्याने काय केलं, त्या मोत्यांची माळ घेण्याकरता त्याने गटारमध्ये उडी मारली. ती मोत्यांची माळा तर त्याला काही मिळालीच नाही, परंतु मसालेदार पाणी त्याच्या नाकातोंडात गेलं. वाटलं होतं त्याला सुख. काय वाटलं होतं, सुखाची प्राप्ती होईल, परंतु झालं काय, दुःखाची प्राप्ती झाली. हा संसार असा आहे. संसार दुःखामुळा विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. आपल्याला संसारात सुख वाटतं. काय वाटतं, सुख वाटताने संसार हा सोडूही शकत नाही. सोडू वाटतं का तुम्हाला? मला एक सांगा, तुमची बायको तुमची का? खरं खरं सांगा पुरुष मंडळी, मी तुमच्या सोबत आहे बरं का, कोणतंच टेन्शन घ्यायचं नाही. तुमची पत्नी तुमची आहे का? आहे तेव्हाच तर तुम्ही संसार करता ना. हा, करतात ना. परंतु तुम्हाला काय वाटतं, संसार सोडू वाटतं का तुम्हाला? नाही. का नाही वाटत? कारण त्यात माया आहे ना, ती सोडूच नाही शकत, ती सोडून देत नाही. वाटतं का तुम्हाला किती भांडणं होऊ द्या, महिला मंडळ किती भांडणं होऊ द्या, तुम्हाला काय वाटतं, शेवटी आपलंच घर आहे, आपला संसार आहे. वाटतं की नाही? सर्वांना वाटतं, सोडू वाटत नाही. आमच्या गावातली गोष्ट आहे महाराज. रविवारचा दिवस होता, आज पण रविवार आहे. रविवारचा दिवस होता, रस्त्याने चाललो होतो शेतामध्ये चाललेलो होता. आमच्या गावातला एक आजोबा बकऱ्या चारण्यासाठी निघाला आणि सोबत नातवाला घेतलं. रविवारचा दिवस होता त्याच्यामुळे त्याला पण घेतलं, सोबत नातवाला घेतलं आणि जंगलामध्ये गेले बकऱ्या चारण्यासाठी बरं का. आणि एका शेतामध्ये ज्वारी पेरलेली होती, ती ज्वारी अशी गच्च भरलेली होती, म्हणून त्या ज्वारीवरती पाखरं येऊ नये, तिला खाऊ नये म्हणून तिथे एक टेप लावलेला होता. आणि त्या टेपवरती गाणं चालू होतं. नेमकं म्हातारं तिथून येत होतं. त्या टेपवरती गाणं चालू होतं, आमदा लगीन करा पाहिजे, आमदा लगीन करा पाहिजे, असं गाणं त्या टेपवरती चालू होतं. म्हातारं लागलं नाचाया, म्हातारं नाचत होतं. मग नातवाने बघितलं, म्हातारं नाचित, आजे पडत आला. आजीला घरी सांगितलं, आजे काय झालं? म्हातारं नाचित. कोणत्या गाण्यावरती? आमदा लगीन करा पाहिजे. येऊन द्या म्हाताऱ्याला घरी. म्हातारं घरी आलं. म्हाताऱ्याकडे अशी रागाने बघू लागली. तेव्हा म्हाताऱ्याने समजून घेतलं की काय झालं असेल. नेमकं ना तू घरी पडत आला होता, त्याने सांगितलं होतं की आता तुझं नाव मी घरी सांगते आजीला, असं सांगितलं होतं. मग आजीबाई सांगू लागली, तुम्हाला का हेच गाणं दिसलं का? आणि असल्या गाण्यावरती नसतं तुम्ही शोभता का तुम्हाला हे? आणि कोण देणार तुम्हाला या वयामध्ये मुलगी? चांगल्यांना भेटत नाही असं म्हटलं. म्हाताऱ्या आजीची आणि म्हाताऱ्याची चांगली भांडणं लागली.
चांगली भांडणं लागली. म्हातारे आजीबाईला असं वाटलं आपला संसार आहे. जर बोलला ना तर लोक नावे ठेवतील. म्हातारी रडू रडू अशी सांगू लागली. मग म्हातारला कसे जाऊ द्या, मी असे लाडगुडीनं म्हटले घरी या, लवकर घरी या, जाऊ नका, येत नाही मी, येतच नाही मी. असं नाही करायचं असतं, घरी या, येतच नाही मी असं म्हाताऱ्यानं म्हटलं. म्हातारीनं ऐकून गाणं टाकलं. म्हणतं हर पल मेरी याद तुम्ही असं गाणं आजीबाईने टाकलं. तिकून म्हाताऱ्यानं घातली रानू मंडळ. तेरी मेरी. म्हातारा परत घरी आलं. मग आता खरं खरं सांगा, विनोदाचा भाग सोडून द्या. आता खरं खरं सांगा, शेवटी काय वाटलं त्याला? किती भांडण द्या, परंतु त्याला काय वाटलं? आपलाच संसार आहे म्हणून रिटर्न घरी चालत. काय वाटलं होतं? संसार वाटला होता. कारण आपला संसार मोडू नये असं प्रत्येकाच्या मनात येत असतं. वाटतं का तुम्हाला की आपला संसार बुडावा म्हणून? परंतु आपल्याला याच्यामध्ये सुख वाटतं परंतु दुःख असतं. आणि कोणालाही कोणाचा संसार सोडावा असं वाटत नाही. आपण कारण या विषयांमध्ये गुंतलेलो आहे. विषय विषयाचा परिपाठ, गोड परमात्मा लागे कडू, कडू विषय तोची कडू, जीवासी झाला आगा विषय कांद्याचा रस वाटू, जो रस गिजे कडू तया नामामृत ठेवणे तैसे अमर म्हणे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मध्ये फार सांगतात की आपल्याला हा परमार्थ विषय आहे तो आपल्याला कडू लागत असतो आणि जो संसाराचा विषय आहे तो गोड लागत असतो. म्हणून विषय विषयाचा परिपाठ. आपल्याला हा संसाराचा विषय गोड लागतो आणि परमार्थाचा विषय कडू लागतो. त्याच्यामुळे संसार हा कोणाला सोडू वाटत नाही. म्हणून साधकाने सांगितलं की मला भवरोग झालेला आहे, याच्यावरती काही औषधी सांगा. दुसरा म्हणू लागला, महाराज मी या केलेल्या कर्मामध्ये अडकला आहे, या कर्मातून सुटण्याचा काही मार्ग सांगा. कारण कर्म आहे. तुम्ही जन्माला आलात तर तुम्हाला जे कर्म केले ते कर्म तुम्हाला भोगावे लागणार आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा आले. तुम्ही जे कर्म केलंय ते तुम्हाला नक्कीच भोगावे लागणार आहे. आपल्याला काय देवाधिकांना सुद्धा ते चुकलं नाही. मग तुम्ही आम्ही कोण आहे ते आपल्याला चुकणार आहे का? मग देवाधिकांना सुद्धा सुटलं नाही. पर्यायसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाला सागर. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण श्रेयो पावला, वियोग घडला सीतादेवी. कारण रामाला सुद्धा त्याचं कर्म हे भोगावं लागलं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे, ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे. कर्मा